नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुणे रिंग रोड कामाचे अपडेट देण्यासाठी। वेस्टकडील भागामध्ये काम बऱ्याचशा प्रमाणात सुरू आहे, हे आपल्याला अपडेट मिळाली होती, म्हणून आपण आलेलो आहोत आता वेस्ट पार्टमधला जो पॅकेज पहिला आहे W1, तर ह्या पॅकेजच्या कामाचे अपडेट। या पॅकेजला सुरुवात होते उरसे गावाच्या हद्दीमध्ये, इकडून उरसे गावाच्या हद्दीतून येतो आणि अशाच पद्धतीने हा जो आहे रिंग रोड पुढे जातो केमसेवाडी गावाच्या हद्दीमध्ये। 14.6500 किलोमीटर म्हणजेच 14.5 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आहे। तर चला तर मग सुरुवात करूया याच्या व्हिडिओला। आपण सध्याच्याला जर पाहिलं तर उरसे गावाच्या हद्दीमध्ये काम सुरू नाही आहे, तिथून पुढे आल्यानंतर केमसेवाडी गावाच्या दिशेने तर या ठिकाणी पोलवरती आपण पाहू शकतो की 9+300 नंबरचं हे चेनेज आहे। इकडल्या दिशेला पण बरंचसं काम झालेलं आहे। चेनेज नंबर 4 पासून काम अशाच पद्धतीने सुरू झालेलं आहे। तिथं एक बोगदा आहे असं म्हणणं आहे या ठिकाणी, इंजिनियरला विचारलं त्यावेळेस, आणि अशाच पद्धतीनं आपण ड्रोनद्वारे पण काम पाहणार आहोत। इथं पाहत आहोत की अशा पद्धतीने हे काम पुढे एक डोंगर रांग दिसते, तर इथून असा एक पुन्हा परत या पॅकेजमध्ये बोगदा तयार होणार आहे। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि अशाच पद्धतीचे आता इथून पुढे रिंग रोड असेल, जालना नांदेड असेल, याच्याही कामाचे अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा। पुणे मुंबईनंतर झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहराला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी एकूण 169 किलोमीटर लांबीचा MSRDC मार्फत बाह्य रिंग रोड बनवण्यात येत आहे। या रिंग रोडचे काम ईस्ट आणि वेस्ट अशा 2 भागामध्ये विभागले आहे, आणि 12 पॅकेज मधील हे काम विविध कंपन्यांना कुठल्या पॅकेज मधले काम दिले आहे हे आपण चार्ट मध्ये पाहू शकतो। तर आज आपण W1 या पॅकेजचे काम पाहत आहोत। या पॅकेजचे काम मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत असून या पॅकेजची सुरुवात उरसे गावाच्या हद्दीतील -0.65 या चेनेज पासून ते 14 किलोमीटरचे चेनेज पर्यंत एकूण 14.650 किलोमीटरचे हे काम आहे। आजच्या तारखेला या पॅकेज मधील काम जवळपास 10 ते 12% पूर्ण झाले असून आपल्याला या पॅकेज मध्ये जेवढे शक्य होईल तेवढे आपण काम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या दिशेला उरसे हे गाव आहे, जेथून या पॅकेजला सुरुवात होते, परंतु जवळपास सुरुवातीचे 4 किलोमीटर काम अजूनही सुरू झाले नाही, आणि या पॅकेजच्या सुरुवातीलाच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती इंटरचेंज होणार आहे। या ठिकाणी कंपनीचा कॅम्प व वर्कशॉप पाहायला मिळेल। या एरियामध्ये सध्याच्याला स्ट्रक्चर वर्क व बेसमेंट वर्कचे काम पाहायला मिळेल, आणि हे काम आपल्याला वेगाने सुरू असलेले पाहायला मिळत आहे। हा आहे पाचने पुसणे रोड। या ठिकाणी लवकरच अंडरपासचे काम देखील सुरू होणार आहे। हे आहे पुसाने डॅम व कासारसाई डॅमचे बॅकवॉटर। इथून पुढे देखील आपल्याला स्ट्रक्चर वर्क व बेसमेंट वर्क पाहायला मिळेल, त्याचबरोबर बेसमेंटसाठी रॉक कटिंगचे काम देखील पाहायला मिळेल।
या पॅकेजमध्ये एकूण 2 बोगदे होणार आहेत. त्यातील हा दुसरा बोगदा. या दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू झालेले आहे. या बोगद्याच्या दुसऱ्या साईडचे काम अजून सुरू झालेले नाही. या हिलच्या पलीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला केमशीवाडी गावाच्या हद्दीमध्ये या पॅकेजचा एंड होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या पुढील पॅकेजचे काम घेऊन येणार आहोत. तर एकंदरीत मंडळी उर्सेपासून सुरू होणारे हे पॅकेज केमशेवाडी गावाच्या हद्दीमध्ये समाप्त होतं. 14-14.5 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पहा. इथपर्यंत येण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागलेली आहे, कारण की मी जवळजवळ 2 दिवस घातलेले आहेत या लोकेशनला येण्यासाठी. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब, या व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता इथं एक ब्लास्टिंग होणार आहे. या ठिकाणी आता जे आहे तर खडक फोडण्याचं काम सुरू आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणावरूनच हा 6 पदरी रिंग रोड जाणार आहे, पास होणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्थवर्क या ठिकाणी सुरू आहे.